मध्ये आपलं स्वागत। रोहित पवार यांची पत्रकार परिषद सुरू झाली आहे, आपण थेट जाऊया। बिटवीन 28 जानेवारी 2026 ते हे पत्र लिहूस्तर म्हणजे अजितदादांचा ॲक्सिडेंट 28 जानेवारीला जो झाला त्या दिवसापासून मी म्हणजे सुनेत्रा काकी या अध्यक्ष होऊपर्यंत मध्ये जर कुणी कुठला पत्रव्यवहार इलेक्शन कमिशनला केला असेल तो नल अँड व्हाईट ठरवला जावा। म्हणजे तो कुठलाही जो संवाद असेल पत्रव्यवहार असेल हा गृहीत धरू नये असं कुणी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे तर सुनेत्रा काकींनी लिहिलेलं आहे। मग आम्ही आमच्या लोकांना कामाला लावलं, काही लोकांना विनंती केली, काही आपल्यासारख्या पत्रकारांशी आम्ही संपर्क साधला आणि मग काही माहिती आमच्याकडे आली। ती माहिती म्हणजे अजितदादांच्या ॲक्सिडेंट नंतर 18व्या दिवशी म्हणजे 16 फेब्रुवारी 2026 त्या दिवशी एक पत्र अजितदादांच्या पक्षाकडनं हे इलेक्शन कमिशनला देण्यात आलं। त्याच्यामध्ये सह्या कोणाकोणाच्या आहेत? प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव अशा 3 लोकांच्या सह्या आहेत। आणि त्या सह्या कशावर त्यांनी केलेल्या आहेत? एक तर त्यांनी खोटं सांगितलं की त्यांचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्या एक प्रत्येक पक्षाचं कॉन्स्टिट्यूशन असतं हे बदलण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे कार्याध्यक्ष असतील नॅशनल वर्किंग प्रेसिडेंट यांना पक्षाचे पूर्ण अधिकार त्या ठिकाणी दिले जातील। म्हणजे अजितदादांना जाऊन फक्त 18 दिवस झाले होते आणि 16 फेब्रुवारीला हे पत्र इलेक्शन कमिशनला सुनेत्रा काकींना न सांगता, पार्थला न सांगता, बाकी आमदारांना विश्वासात न घेता हे या 3 नेत्यांनी खास करून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी ही ताकद त्या पक्षाची आणि पूर्ण अधिकार जे अजितदादांकडे होते ते पूर्ण अधिकार हे प्रफुल्ल पटेलांना या पत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलं गेलं। जे सुनेत्रा काकींना कळलं असावं म्हणून त्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी लगेचच्या लगेच तिथं त्या ठिकाणी पत्रव्यवहार केला। आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर अजितदादा हयात असताना, अजितदादा जिवंत असताना अजितदादांच्या घराबाहेर ब्लॅक मॅजिक केलं जातं। कदाचित नाशिकचाच जो भोंदू बाबा आहे त्या माध्यमातून दादांच्या घराबाहेर तिथं काळी जादू करण्याचा प्रयत्न नाही तर पूजा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो। मग ती काळी जादू नाही तर तो जो काय पूजा आहे त्याच्या मागे करण्याचं कारण म्हणजे पक्षावर कंट्रोल यावा असं काय होतं का? त्यानंतर 28 तारखेला दुर्दैवी अजितदादांचा ॲक्सिडेंट झाला का घातपात झाला याची चर्चा आणि ते आम्ही सर्वजण शोधतच आहोत। पण योगायोग बघा, दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 दिवसात पियुष गोयल साहेबांचं स्टेटमेंट देतं। काय स्टेटमेंट देतं की प्रफुल्ल पटेल हे अजितदादा पक्षाचे राष्ट्रीय